भूतांनी मागितले पुण्याचे दान. सर्व भाविक भक्तांना नमस्कार. अधिक मास म्हणजेच साक्षात भगवान पुरुषोत्तमाचा महिना. या महिन्यात केलेल्या छोट्याशा पुण्यकर्माचे फळ किती अथांग असू शकते हे सांगणारी एक अद्भुत आणि विलोभनीय कथा आज आपण ऐकणार आहोत. कथेची सुरुवात होते वैकुंठ लोकातून. साक्षात जगन्माता लक्ष्मी देवी भगवान नारायण म्हणजेच विष्णुदेवांच्या चरणाशी बसली होती. लक्ष्मी माता अत्यंत उत्सुकतेने भगवंतांना म्हणाली, हे प्रभू, अधिक मासामधल्या पुण्यकर्माचा अगदी थोडा जरी भाग आपण इतर जीवांना दान केला तर त्यामुळे त्या जीवाचा आणि प्राण्याचा कसा उद्धार होतो हे आपण मला यापूर्वी सांगितले आहेच. परंतु आज मला महात्म्य सांगणारी तशीच आणखी एखादी अलौकिक कथा श्रवण करण्याची तीव्र इच्छा झाली आहे. तरी आपण माझ्यावर कृपावंत व्हावे आणि मला ती कथा सांगावी. आपल्या प्रिय लक्ष्मीची ही सुंदर इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान नारायण मंदस्मित हास्य करीत तिला जी कथा सांगतात तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. श्रोते हो, दक्षिण भारतामध्ये गोकर्ण पर्वताच्या जवळच शिवकांची नावाचे एक छोटेसे अतिशय सुंदर गाव होते. या गावामध्ये अनेक भव्य मंदिरे, सुंदर गोपुरे आणि आध्यात्मिक वातावरण होते. ही नगरी भगवान शिव आणि आदिशक्ती माता गौरी यांची अत्यंत लाडकी नगरी मानली जाई. याच पवित्र नगरीमध्ये विप्रदास नावाचा एक परमभक्त आणि त्याची धर्मपत्नी राहत होते. हे दाम्पत्य अत्यंत गरीब होते, पण विप्रसेवा, संतांची सेवा आणि भगवंताचे नामस्मरण हाच त्यांच्या जगण्याचा मुख्य आधार होता. असाच काळ सरकत गेला आणि एक दिवस अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास सुरू झाला. अधिक मास सुरू होताच शिवकांची नगरीतल्या प्रत्येक नागरिकाने काही ना काही व्रत, उपासना, उपवास, पवित्र स्नान आणि दानधर्म करण्यास सुरुवात केली. प्रत्येकजण आपापल्या परीने पुण्याची शिदोरी गोळा करीत होता. हे सर्व पाहून त्या गरीब सेवेकरी दाम्पत्याच्या मनातही एक विचार आला. विप्रदास आपल्या पत्नीला म्हणाला, देवी, संपूर्ण गाव या पवित्र महिन्यात पुण्याची कमाई करत आहे. आपणही काहीतरी पुण्यकर्म करावे असे माझ्या मनाला वाटते. परंतु विचार करूनही त्यांच्यासमोर अडचणींचे डोंगर होते. कारण त्यांच्याकडे दानधर्मासाठी धन नव्हते, तीर्थयात्रेला जावे तर शरीरात तेवढे बळ नव्हते आणि कडक उपवास तापास करावेत तर वृद्धत्वामुळे शरीर साथ देत नव्हते. शेवटी त्या दोघांनी मिळून एक अतिशय सोपा आणि सुंदर मार्ग शोधून काढला. त्यांनी ठरवले की आपण दररोज पहाटे उठायचे, नदीवर जाऊन पवित्र स्नान करायचे आणि आपल्या ग्रामदैवताचे म्हणजे साक्षात भगवान सारणेश्वराचे नित्यदर्शन घ्यायचे. त्या दोघांचा निश्चय पक्का झाला. अधिक मासाचा पहिला दिवस उजाडल्यापासून त्यांनी आपल्या या नित्यनेम व्रताला प्रारंभ केला. रोज पहाटे जेव्हा संपूर्ण गाव झोपलेले असायचे तेव्हा हे वृद्ध दाम्पत्य नदीकाठी जायचे. थंडगार पाण्यात मंगल स्नान करून ओल्या वस्त्राने साक्षात सारणेश्वराच्या मंदिरात जायचे. तिथे मनोभावे ईश्वराची भावपूजा करायची आणि हरिनामाचा गजर करत आपल्या घरी परतायचे. अधिक मासातील हा अत्यंत साधा, सोपा आणि एकही पैसा खर्च न होणारा त्यांचा नियम महिनाभर अखंड चालला. हळूहळू महिना संपत आला आणि अधिक मासाचा शेवटचा दिवस उजाडला. त्या दिवशी तर ते दोघे नेहमीपेक्षाही लवकर उठले. अतिशय आनंदाने त्यांनी नदीवर जाऊन स्नान केले, सारणेश्वराचे दर्शन घेतले, पूजा आटोपली आणि मनोमन हरिनामाचे चिंतन करीत ते दोघे आपल्या घराकडे परत निघू लागले. अजूनही सर्वत्र पहाटेचा अंधार पसरलेला होता. तितक्यात वाटेत एक अत्यंत भयंकर प्रसंग घडला. अचानक एक भला मोठा भूतांचा आणि पिशाच्यांचा समुदाय नाचत ओरडत तिथून आला. त्या सर्व भूतपिशाच्य मंडळींनी विप्रदास आणि त्याच्या पत्नीची वाट अडवून धरली. त्या अंधारामध्ये त्यांच्या आकृत्या अत्यंत विचित्र आणि अक्राळ विक्राळ दिसत होत्या. त्यांचे ते भयानक हावभाव, हातवारे, वेडेवाकडे नाचणे, विचित्र आवाज काढणे आणि खदाखदा हसणे हा प्रकार पाहून विप्रदासाची पत्नी प्रचंड घाबरली. तिच्या अंगाचा थरकाप उडाला. भीतीच्या अतिरेकामुळे तिने एक मोठी किंकाळी फोडली आणि ती बिचारी मूर्छा येऊन खाली कोसळली. पत्नीची ती अवस्था पाहून विप्रदासाचेही हृदय धडधडू लागले, पण त्याने आपले सर्व मानसिक बळ एकवटले. त्याने मनोमन भगवान नारायण आणि साक्षात सारणेश्वराचा धावा केला. विप्रदासाने अत्यंत धीर धरून त्या भूतपिशाच्यांच्या प्रमुखाला म्हणजे त्यांच्या नायकाला विचारले, का रे बाबांनो, तुम्ही आमची वाट का अडवली आहे? आम्ही तर गरीब आहोत. तुम्हाला आमच्याकडून काय हवे आहे? तुम्ही आम्हा वृद्ध जीवाला उगाच त्रास का बरं देत आहात? विप्रदासाचा तो धीराचा प्रश्न ऐकून
त्या भूतगणांचा नायक 2 पावले पुढे आला. त्याने विप्रदासांसमोर आपले दोन्ही हात जोडले आणि अत्यंत लीन होऊन म्हणाला, हे पुण्यदास विप्रदासा, आम्ही तुम्हाला त्रास देण्यासाठी आलेलो नाही. तुम्ही दोघांनी या संपूर्ण अधिक मासात पहाटे उठून नदी स्नान आणि सारणेश्वराचे दर्शन घेतले आहे. या नियमामुळे तुम्ही दोघे खूप मोठ्या पुण्याचे धनी झाला आहात. तुमच्या गाठीशी पुण्याची अथांग शिदोरी जमा झाली आहे. आमची तुम्हाला फक्त एकच प्रार्थना आहे की तुम्ही तुमच्या या पुण्याचा थोडासा जरी वाटा आम्हाला अभाग्यांना द्यावा. त्या भूताचे शब्द ऐकून विप्रदास मोठ्या संभ्रमात पडला. तो विचार करू लागला की एकतर आपण महिनाभर जे व्रत केले त्याची कल्पना या भूतांना कशी मिळाली, आणि हे पुण्य तर आम्ही संपूर्ण महिनाभर हाल अपेष्टा सहन करून नियमाने मिळवले आहे. ते आम्ही यांना का द्यायचे? मुळात ही भूतपिशाचे आहेत. यांना आमच्या पुण्याचा काय आणि कसा फायदा होणार? विप्रदासाला असे चिंतेत पडलेले पाहून तो भूतनायक पुन्हा म्हणाला, विप्रदासा, शंका घेऊ नकोस. तू स्वतः व्रत करून जे पुण्य मिळवले आहेस त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पुण्य तुला या पुण्याच्या दानामुळे लाभणार आहे. जर तू तुझ्या महिनाभराच्या पुण्याईमधील फक्त 7 दिवसांचे पुण्य जरी आम्हाला दान केलेस तरी आम्हा सर्व पतित जीवांचा या नरक यातनेतून उद्धार होईल. विचार कर, एवढ्या साऱ्या जीवांना मुक्ती दिल्याचं महापुण्य तुला प्राप्त होईल. तुझ्याकडे एका संकल्पाने देण्यासारखे भरपूर पुण्य आहे आणि दान मागणारे याचक तुझ्या दारात उभे आहेत. आम्हाला पदरी घे. विप्रदासाने जेव्हा त्या भूतनायकासह संपूर्ण भूत समुदायाला हात जोडून पुण्याची याचना करताना पाहिले तेव्हा त्याचे अंतःकरण विरघळले. त्याला त्या दुःखी जीवांची दया आली. विप्रदासाने क्षणाचाही विलंब न लावता नदीचे पवित्र पाणी हातामध्ये घेतले, मनात संकल्प केला आणि आपल्या अधिक मासातील स्नानपूजनाचे केवळ 7 दिवसांचे पुण्य त्या भूतगणांना अर्पण केले. जसे विप्रदासाच्या हातातील संकल्पाचे पाणी जमिनीवर पडले तसाच तिथे एक अलौकिक आणि दिव्य चमत्कार घडला. त्या संकल्पाचे पाणी स्पर्श करताच भूतनायकासह सर्व भूतपिशाच्यांचा पाश तुटला आणि त्यांचा उद्धार झाला. त्यांच्या त्या अक्राळ विक्राळ आकृत्या नाहीशा झाल्या आणि त्यांना अत्यंत सुंदर प्रकाशमान असे दिव्य देह प्राप्त झाले. त्याच क्षणी त्यांना घेण्यासाठी थेट स्वर्गलोकातून सोन्याचे विमान प्रकट झाले आणि त्यांच्यासोबत देवदूतही आले. देवदूतांनी त्या सर्व उद्धारलेल्या जीवांना सन्मानाने विमानात बसवले. विमानात बसून स्वर्गलोकाकडे जात असताना त्या सर्व दिव्य जीवांनी विप्रदास आणि त्याच्या पत्नीवर फुलांचा वर्षाव केला, त्यांना मंगल आशीर्वाद दिले आणि त्यांचे मनोमन आभार मानले. विप्रदासाने आपल्या अधिक मास व्रताच्या पुण्याचा एक छोटासा भाग दान केला होता, पण त्या एका छोट्याशा दयाळू दानाने त्यांच्या स्वतःच्या पदरात मात्र पूर्वीपेक्षा शतपटीने मोठे महापुण्य येऊन पडले होते. इतकी अद्भुत कथा लक्ष्मी मातेला सांगून भगवान विष्णू नारायण शेवटी म्हणाले, हे प्रिय लक्ष्मी, अधिक मासातील दानधर्माचा आणि व्रताचरणाचा विशेष महिमा हा असा अगाध आहे. या मासात केलेले कोणतेही सत्कर्म किंवा दान कधीही वाया जात नाही, उलट ते जीवनाचा उद्धार करते. श्रोतेहो, या कथेवरून आपल्याला हेच शिकायला मिळते की परिस्थिती कशीही असो, अगदी साधे आणि सोपे व्रतसुद्धा जर शुद्ध भावाने केले तर ते साक्षात ईश्वराला पावते आणि आपल्या पुण्याने जर एखाद्याचा उद्धार होत असेल तर ते दान सर्वश्रेष्ठ ठरते. अशा प्रकारे अधिक मास महात्म्याचा हा 19वा अध्याय इथेच समाप्त होत आहे. तुम्हाला हा अधिक मास महात्म्याचा अध्याय आवडला असेल, ही कथा आवडली असेल तर तुमच्या सारख्या अनेक भाविक भक्तांना हे शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा आणि हे चॅनल पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय.